पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी इथं चोरीची घटना घडली आहे। 2 घरांचे कडी कोयंडे उचकटून रोख रक्कम आणि 3,55,000 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। या प्रकरणी कर्नाटकातील हुक्केरी इथल्या आनंद सोमाप्पा सुटकनवर याला पोलिसांनी अटक केली आहे। पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी इथले नितीन जयसिंग माने हे कामानिमित्त बाहेर गेले होते। दरम्यान त्यांच्या घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले। त्यानंतर मालूबाई आनंदा खोत यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून सोन्याची 1.5 तोळे वजनाची माळ लांबवली आहे। या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.बी. सनदी, सहाय्यक फौजदार समीर मुल्ला यांनी केला। पन्हाळा ते कोल्हापूर या दरम्यानचे 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। त्यातील माहितीच्या आधारे कर्नाटकातील हुक्केरी इथल्या आनंद सोमाप्पा सुटकनवर याला हुक्केरीमधून ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर इथं चोरी केल्याचं कबूल केलंय। पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 1,94,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तपास पथकात संतोष वायदंडे, तौसिफ मुल्ला यांचा सहभाग होता।